गोरेगावच्या नेस्को सेंटरमधल्या एका लाईव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्सच्या ओव्हरडोसमुळे 2 तरुण विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली। या प्रकरणाचा तपास करत असताना मुंबई आणि कल्याण पोलिसांनी संयुक्त कारवाई करत मुख्य ड्रग्ज पुरवणाऱ्याला कल्याणमधून अटक केली। या कारवाईमुळे आंतरराज्य ड्रग्ज रॅकेट सक्रिय असल्याचे संकेत मिळत आहेत। ड्रग्सच्या ओव्हरडोसमुळे 2 विद्यार्थ्यांच्या मृत्यूच्या बातमीनंतर संपूर्ण राज्यात एकच खळबळ उडाली। त्यानंतर सगळे खडबडून जागे झाले। पोलिसांनी आणखी आरोपींची धरपकड सुरू केली। कॉन्सर्टमधील विद्यार्थ्यांना ड्रग्ज पुरवणाऱ्याला कल्याणमधून मंगळवारी अटक करण्यात आली। आनंद पटेल असं त्याचं नाव असून त्याच्या साथीदारांचा सध्या शोध सुरू आहे। मुंबईतील वनराई पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केल्यानंतर ड्रग्ज पुरवणारा आनंद पटेल याचं लोकेशन कल्याणमध्ये सापडलं। कल्याण खडकपाडा पोलिसांनी तातडीनं वायलेनगरमधील मोहन हाइट्स इमारतीत सापळा रचला। पहाटे 5:30च्या सुमारास पोलिसांनी आनंदच्या घरावर धाड टाकली। सुरुवातीला त्यानं दरवाजा उघडण्यास नकार दिला, मात्र जेव्हा पोलिसांनी दरवाजा तोडण्याची तयारी केली तेव्हा घाबरलेल्या आनंदने दार उघडलं। पोलिसांनी त्याला तात्काळ ताब्यात घेऊन मुंबई पोलिसांच्या हवाली केले। मुंबई पोलिसांनी यापूर्वी नेस्को सेंटरच्या इव्हेंट आणि एक्झिबिशनचे उपाध्यक्ष सनी जैन, मुख्य सुरक्षा व्यवस्थापक बाळकृष्ण कुरूप, आयोजक कंपनीचे बिहान उर्फ आकाश सामल यांच्यासह विद्यार्थी सैनिक खंडेलवाल, प्रतीक पांडे यांना अटक केली आहे। तो कल्याणच्या वायलेनगर परिसरातील मोहन हाइट्स इमारतीच्या बी विंग मधील 901 क्रमांकाच्या फ्लॅटमध्ये राहायचा। मंगळवारी त्याला न्यायालयात हजर करण्यात आलं। न्यायालयाने त्याच्यासह सर्व आरोपींना 16 एप्रिल पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे। कोठडीत सर्वांची कसून चौकशी सुरू असून त्याच्या जबाबातून अनेक बडे मासे आता अडकण्याची शक्यता वर्तवण्यात येते। आनंदने आशिष नावाच्या व्यक्तीकडून एक्सटेन्सी MDM सह या ड्रग्सच्या गोळ्या पुरवल्याचं समोर आलंय। त्यानुसार पोलीस या मागच्या म्होरक्यासह अन्य साथीदारांचा शोध घेत आहेत। पटेलची गुन्हेगारी पार्श्वभूमी तपासण्यात येते, तसंच त्याने एकूण किती आणि कोणाला पुरवठा केला याचा तपास सुद्धा सुरू आहे। मृतांपैकी तरुणी लखनौची तर तरुण दिल्लीतील रहिवासी असल्याचं समोर आलंय। उपचार घेत असलेल्या तरुणीची प्रकृती सध्या स्थिर असून तिचा देखील जबाब नोंदवण्यात आलाय। जमुनालाल महाविद्यालयात शिकणाऱ्या 25 तरुण तरुणींचा ग्रुप हा कॉन्सर्टला गेला होता। त्यापैकी काहींनी बाहेरूनच नशा करत आत प्रवेश केला, तर काहींनी आत प्रवेश केल्यानंतर नशा केल्याचं समोर येतंय। कॉन्सर्टमध्ये सहभागी झालेल्या सर्वांचा जबाब आता नोंदवण्यात येणार आहे। पोलीस माहिती घेऊन एकेकाला चौकशीसाठी बोलवणार आहेत। आतापर्यंत 3 विद्यार्थ्यांना अस्वस्थ वाटत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे, मात्र हा जो आकडा आहे तो वाढण्याची शक्यता आहे। कॉन्सर्टमधील तरुणाईला गोळ्यांची 1600 ते 2000 विक्री करण्यात आली होती। आतापर्यंत एकूण किती पुरवठा झाला, किती जणांनी याचं सेवन केलं याबाबत सध्या तपास सुरू आहे। आनंदच्या वडिलांविरुद्ध गुन्ह्याची नोंद आहे, ते रेशन माफिया म्हणून ओळखले जातात। तर आनंदच्या विरोधात कुठे गुन्ह्याची नोंद आहे का याबाबत सध्या पोलीस तपास सुरू आहे। आता हे प्रकरण नेमकं कुठपर्यंत पोहोचतं हे काही दिवसातच आणि या चौकशीतून समोर येईल।